सकाळची खूप घाई गडबड असते ना आपल्या पाठीमागे टिफिनसाठी आणि अशातच जर झटपट होणारी बिना पाण्याची भाजी असेल आणि जी खायला उत्कृष्ट चवीची असेल आणि पौष्टिकसुद्धा असेल तर मजाच होईल ना आपली. चला तर मग अशीच भाजी बनवूया. तर इथं गोसावळ्याची भाजी बनवते. ती स्वच्छ धुवून घ्यायची, सालं काढून घ्यायची, एकसारखी चिरून घ्यायची. नंतर कढई गरम करायची, तेल टाकायचं, जिरं मोहरी कढीपत्ता टाकून घ्यायची. मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा, तो पिंकिश कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला हिरवं वाटण टाकायचं आहे. आता या हिरव्या वाटण्यामध्ये आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आहे. तर 1 चमचा ते टाकून परतून घेतलं की त्याच्यामध्ये हळद आणि हिंग हे मिक्स करून घेतलं. ते एक 10 सेकंद परतून घेतलं की त्याच्यामध्ये जे घोसावळे चिरले होते तर ते याच्यामध्ये टाकून घेतलं आणि मसाला छान मिक्स करून घेतला. चवीपुरतं मीठ टाकलं, जे माझं एडिटिंगमध्ये कुठंतरी गायब झालं. नंतर झाकण ठेवून 2-3 मिनिटासाठी वाफ दिली, छान मिक्स करून घेतलं. मग त्याच्यामध्ये घरगुती लाल तिखट, गरम मसाला 1 चमचा टाकला आणि मी इथं यामध्ये भिजवलेली मूग डाळ टाकते, जी मी अर्धा तास आधीच भिजवली होती. तुम्ही हवं असेल तर डाळीऐवजी शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून 7-8 मिनटं भाजी वाफेवर शिजवायची बिना पाण्याची आणि एकदम उत्कृष्ट चवीची भाजी तयार होते. खूप यम्मी लागते. नक्की ट्राय करून बघा आणि आता जाता चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा.